वरोरा शहरातील मालवीय प्रभागात दूषित पाण्याने अतिसाराची डायरियाची लागण होऊन उपचारापूर्वी 4 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी दिनांक 5 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली। बाधित चौघांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। पूर्वेश सुभाष वांढरे वय वर्ष 4 असे मृतक बालकाचे नाव आहे। या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। अतिसाराने पूर्वेश वांढरे या 4 वर्षीय बालकाचा बळी गेल्यानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली। शनिवारी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मालवीय प्रभागात दाखल झाले। पाईपलाईन गळती दुरुस्ती केली आणि जेसीबीद्वारे नाल्याची स्वच्छता सुरू केली। नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती झाली असती तर पूर्वेशचा जीव वाचला असता। या घटनेनंतर मालवीय प्रभागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। चंद्रपुरात उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झालेल्या पूर्वेशच्या पार्थिवावर आज मालवीय स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला। कुटुंबाचा टाहो पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू आवरता आले नाही। यावेळी माजी नगरसेवक छोटू शेख, लखन केशवानी, प्रफुल्ल वनकर आणि शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। मालवीय प्रभागात नगर परिषदच्या नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। या प्रभागातील स्मशानभूमी जवळ पाईपलाईनला गळती आहे। याबाबत माहिती देऊनही दुरुस्ती आणि परिसराची स्वच्छता झाली नाही असा नागरिकांचा आरोप आहे। प्रभागातील बहुतांश नागरिक सार्वजनिक नळ योजनेवरच अवलंबून आहेत। शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास डुगू सुभाष वांढरे वय वर्ष 6, प्रतीक्षा सुभाष वांढरे वय वर्ष 35, शोभा नारायण वांढरे वय वर्ष 55, ओम प्रशांत बुरटकर वय वर्ष 12, सौंदर्य प्रशांत बुरटकर वय वर्ष 15 आदी 5 जणांना अचानक उलटी आणि हगवण सुरू झाली। कुटुंबियांनी तात्काळ सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। पूर्वेश वांढरे या 4 वर्षीय बालकाची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना रात्री वाटेतच त्याचा मृत्यू झाला। डुगू वांढरे या बालकाला उपचारानंतर सुट्टी देण्यात आली तर प्रतीक्षा वांढरे, शोभा वांढरे, ओम बुरटकर आणि सौंदर्य बुरटकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। अतिसाराची लागण झाल्या वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा दोन्ही लक्षणे आढळून येतात। पोटात ढवळण, उलट्या आणि जुलाबही या आजाराचं प्रमुख लक्षण आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली। गाव माझा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।